गुड मॉर्निंग एव्हरीवन. सकाळचा टाईम आणि बघा चिवताई अशी आली आहे आणि मी मस्त असं छान चाय ब्रेक एन्जॉय करते कारण की आज खूप आवड होतं. त्यामुळे माझं थोडं डोकं रुम दुखायलाच लागते, हे कंपल्सरी आहे. तर मी म्हटलं चला चाय ब्रेक घेते आणि चिवताला अशी छान बघत होते आणि खरंच मनाला खूप प्रसन्न वाटत होतं. अशी चिमणी वगैरे आली आणि जे छान दाना पाणी खाते ना, तर खरंच मला खूप छान वाटते नजारा. आणि हे अगल्या दिवशी मी जे भिजू घातलेलं होतं त्याला छान असं उकळून घेतलं कारण की मला करायचं होतं हेअर वॉश. तर आता बघू आता याचा रिझल्ट कसा येते, काय येते आणि तुम्हाला मी नक्की सांगेल की याचा रिझल्ट कसा आहे काही दिवसांनी. तर आता मी घेतला आहे तूप आणि रवा आणि मला करायचा आहे हलवा. तर हलवा करायचा आहे प्रसाद म्हणून करायचा आहे कारण की सचिन जाणार होते हनुमानजीकडे दर्शनाला. तर मी म्हटलं चला तुम्हाला प्रसाद घालून देते. दिवस शॉर्ट्स नाही टाकू शकले कारण की थोडं मला बरं होतं. आता ठीक आहे, तर म्हटलं चला अजून आपल्या कामाला लागावे. तर मी लागली मग कामाला आणि थोडं अशी इलायची वगैरे घेतली आणि त्याला छान अशी कूट केली. तर मी अशी याचे पूर्ण काढून घेते आणि मग नंतर खलबत्त्यामध्ये कूट करते. थोडी साखर पण टाकली आहे, त्यामुळे थोडं आपला कुटायला थोडं असं इझी पडते. आणि असं फायनली बघा कूट झालं, हे बघा असं कूट झाल्यानंतर मग मी याच्यामध्ये टाकून देत आहे. तर मी डायरेक्ट याच्यामध्ये टाकून दिलेलं आहे आणि याला थोडा वेळ असं बारीक फ्लेमवर ठेवून देते आणि अशी साखर पण त्याच्यामध्ये ॲड करून टाकली आहे. मी डायरेक्ट काम केलं आहे असं. तर कारण की यांना थोडं लवकर जायचं होतं आणि मला वेळ पण थोडा जास्त झालेला होता कामामुळे. मी म्हटलं चला आणि आता पाणी सोडून दिलेलं आहे आणि खरंच खूप छान झालेलं होतं. आणि मग काही वेळाने असं घट्ट याला पहिले अगोदर छान मी भाजून घेतलं तुपामध्ये, त्याच्यामुळे थोडंसं छान लालसर येते. आणि हे थोडी बदाम होती, तर कारण की बाकीचे ड्रायफ्रूट्सचं काही होते नाही कारण की पूर्ण ड्रायफ्रूट्स मुलांनी खाऊन टाकलेले होते, फक्त उरली होती बदाम. मी म्हटलं चला जे आहे त्याच्यामध्ये सही. तर बदाम असे छान असे कूट करून घेतले, थोडी कैचीने कट करून घेतले जे असे लंबे लंबे शेपमध्ये दिसायला पण छान पडते. आणि हे बाकीचं पूर्ण असं साहित्य घेतलेलं आहे पूजेचं. असं शिरा वगैरे बनवून मी थोडं थंड करायला ठेवून दिलेलं होतं. आणि हे आहे लवंग आणि शेंदूर. तर लवंग म्हणत असेल की लवंग कशासाठी, तर लवंगचा बनवतो आपण हार. तर त्यांनी हार बनवत असतात तिकडे 21 लवंगाचा. आणि असं पूर्ण बाकीचं साहित्य वगैरे दिलं आहे त्यांनी. हिंगणघाटच्या थोडंसं बाहेर एक छोटंसं गाव आहे, तिथे जाऊन त्यांनी अशी पूजा करत असतात. तर मी म्हटलं चला आता यांचं पूर्ण आटपून गेलेलं आहे आणि फायनली माझी पूर्ण थैली रेडी आहे. पण सचिन काही अजून आले नाही आहे. मला फक्त म्हणाले की लवकरात लवकर करून घ्या. म्हटलं चला टाईम आहे तोपर्यंत. मला तर काही जायचं नव्हतं, त्यांनीच जाणार होतं एकटे. आणि मग हे असं सकाळला मी दूध आणलेलं होतं, ते पहिले फाटून गेलं. मग मी परत गेली आणि दुसरं दूध आणलं. मग आता हे फाटलेलं दुधाचं काय करायचं. आता याला आटवून घेते आणि थोडे लिंबाचे 2-3 थेंब पण टाकले होते, थोडे जास्तच फाटून गेलं छान. मग मी म्हटलं चला ते काय करतं, याला छान असं साखर टाकून छान असं कलाकंदसारखं करायचं आणि खरंच खायला खूप छान लागतं. हे एवढंच झालेलं होतं, मला तर काही एवढं पसंत नाही आहे. तर मी आईला थोडं दिलं आणि रुहानला, कारण की दक्षूसुद्धा खात नाही. तर संध्याकाळचा टाईम आणि मी असा छान कॉटनचा ड्रेस वेअर केला आणि खरंच खूप कम्फर्टेबल वाटते ना उन्हाळ्यामध्ये. तर चला आजचा ब्लॉग येथेच खतम करते. सर्वांना